सारखी निर्माण झालेला आहे की पवारांसारखा ज्येष्ठ माणूस अशा पद्धतीने नाही, ज्या पद्धतीने मी सगळ्या समाजाला दोष देत नाही, कारण तो साधा समाज आहे. मग सगळ्याच समाजाची लोक, त्यांना त्यांचा न्याय हक्क पाहिजे. न्याय हक्क मागणं हा काही गुन्हा नाहीये, पण त्याच्यासाठी आरक्षण हा एक विषय असा आहे की त्याला काही मर्यादा ह्या कायद्याने आखल्या गेलेल्या आहेत, आणि त्या मर्यादा ओलांडायचं असेल तर ते केवळ आणि केवळ लोकसभेत होऊ शकतं. कारण आता झालं आमचं सरकार सुद्धा यांनी पाडून 2.5 वर्ष झाले, गद्दारी करून सरकार पाडलं. 2.5 वर्ष झाली, 2.5 वर्षात अजून या सरकारने मग तोडगा का नाही काढला? कोणी अडवलं होतं? जेव्हा त्यांनी तो ठराव आणला होता गेल्या वेळेला विधानसभेत, आम्ही पाठिंबा दिला होता. आम्ही कुठे अडवले कोणाला? सर, श्याम मानव तुम्हाला भेटायला आलेले होते का? श्याम मानव आता येऊन गेले. त्यांच्या काही सामाजिक एक अपेक्षा आहेत, साधारणतः राज्यासाठी काही त्यांच्या अपेक्षा आहेत, आणि ते मला वाटतं सगळ्याच जण भेटत आहेत, आणि त्यांची जी काही भूमिका आहे किंवा त्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या सगळ्यांकडनं ते भेटून त्याला ते एक मांडतात. त्यांच्या निर्मूलन समिती महाविकास आघाडीला पाठिंबा देईल. या सगळ्या अंधश्रद्धा निर्मूलन समिती श्याम मानव आता तुम्हाला भेटले तर ते सुद्धा सोबत. अंधश्रद्धापेक्षा जादूटोणा विरोधी, कारण श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये एक पुसटची रेषा आहे. त्याच्यामुळे मी कोणी आम्हाला पाठिंबा देईल या अंधश्रद्धेत वावरणारा नाहीये. श्याम मानवांचा विषय आहे उद्धवजी श्याम मानवांचा एक विषय आहे की त्यांनी मध्यंतरी अनिल देशमुखांच्या बाबतीत जी काही विधानं केली, आणि आता राज्यात आपल्याला बघायला मिळते अनिल देशमुख विरुद्ध देवेंद्र फडणवीस, आणि त्यात मध्यस्थ म्हणजे केंद्रबिंदू आहे समित कदम. या सगळ्या प्रकरणात तुम्हाला काय वाटतं? कारण त्या काळात तुम्ही मुख्यमंत्री होतात आणि अनिल देशमुखांवर आरोप होते, आणि ऍफिडेव्हिटवर त्यांना हे आरोप करण्यास सांगितले होते. हे अनिल देशमुखांनी त्याही वेळेला उघडपणाने बोललेले आहेत. अनिल देशमुख मध्ये मला भेटले त्याही वेळा बोललेले आहेत, आणि मला असं वाटतं की त्यांना जो काही अनुभव आलेला आहे, काय पद्धतीने हे घृणास्पद काम करणारी लोक बसलेत सत्तेवर, म्हणजे यांना हे सगळे लोक अमानुष आहेत. हे कुटुंब बघत नाहीयेत. मुलाबाळांवरती वेडेवाकडे घाणेरडे आरोप करून त्यांना त्यांचं आयुष्य बर्बाद करायचं, पण त्यांना हे कळत नाही की दुसऱ्यांना जशी मुलं आहेत तशी त्यांनाही मुलं आहेत. उद्या त्यांनाही त्यांच्या मुलाबाळांवरती कोणी आरोप केले आणि अशा घाणेरड्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला जर म्हणजे घडलेलंच नाही, तर त्यावेळेला कळेल की आई वडिलांचं दुःख काय असतं. त्याच्यामुळे मी परत एकदा सांगतो की पूर्वीचा भारतीय जनता पक्ष हा वेगळा होता, आणि आत्ताचा जो आहे तो अत्यंत घृणास्पद आणि अमानुष पद्धतीने काम करणार आहे. ही वृत्ती ही देशातनं आणि महाराष्ट्रातनं नष्ट झालीच पाहिजे. उद्धवजी, काल आदित्य यांनी पत्रकार परिषद घेतली. मुंबईतले आणि मुंबईच्या बाहेरचे जे खड्डे आहेत रस्त्यांवरचे त्याच्याबद्दल त्यांनी वक्तव्य केलं. त्याच्यावर आता यांनी असा आरोप केलेला आहे की आत्ताच कशा 5 वर्षातले मी संन्यास घेतलेल्या लोकांबद्दल बोलत नाही. काल अंबादास जाऊन आले तिकडे, अंबादास तिकडे जाऊन भेट देऊन आले. अंबादास आणखीन व्यवस्थितपणे सांगतील, कारण हे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अशा घटना घडतात ज्याच्याकडे राज्यकर्त्यांचं लक्षच नाहीये. सर, मराठा आरक्षण को लेकर जानना चाहेंगे जिस तरीके से रमेश खेरेपाती ने आपसे मुलाकात की है, इस पूरे मुद्दे को आप किस तरीके से देखते हैं? उन्होंने ओबीसी समाज में मतलब ओबीसी आरक्षण में नहीं, मैंने जाहिर भूमिका स्पष्ट की है. पिछले कुछ दिन पहले मैं संभाजीनगर में गया था, तब भी मैंने कहा था. बीच में सरकार ने एक कोशिश करने की कोशिश की, एक नाटक था वो. सारे जितने नेता हैं, राजनेता राजनीतिक, उनको बुलाकर आपकी क्या राय, ऐसे कई बार हो चुका है. तो इसलिए मैंने कहा कि समाज के जो भी नेता हैं, सारे समाज के नेताओं को बुलाओ, और अगर सब लोग मंजूर करते हैं तो शिवसेना भी मंजूर करेगी, और नहीं तो फिर मैंने इन लोगों को कहा जो अभी मेरे पास आए थे कि चलो हम सब मिलकर मोदी जी के पास जाते हैं, क्योंकि मर्यादा बढ़ाने का काम राज्य में नहीं हो सकता, संसद में हो सकता है. तो संसद में वैसा कुछ प्रस्ताव लाए, हमें मंजूर है, हम उनका समर्थन करेंगे, उसका समर्थन करेंगे. धारावी मुद्दे को लेकर भी आप जानना चाहेंगे कि आपने अभी जस्ट कहा है कि मैंने कई बार कहा है. पिछली बार जब आपसे मुलाकात हुई थी सब मीडिया के साथ, तब मैंने सिर्फ धारावी का मुद्दा लिया था. धारावी के लोग जहां पर रह रहे हैं वहां से हम उनको हटाने नहीं देंगे. अगर कोई कोशिश करे कि वहां से उनको भगाकर वहां अपने टावर्स खड़े कर, तो वो संभव नहीं, असंभव है. और
धारावी के लोगों को मुंबई की जहाँ जगह है, जैसे मुलुंड की जगह है, दहीसर का है, कुर्ला मदर डेयरी है, वहां पर हम उनको जाने नहीं देंगे। सर, सूबे के मौजूदा उप मुख्यमंत्री कहानियां बताते हैं कि कैसे वो अमित शाह से छुप कर मिलने जाते हैं। आज संजय राउत जी ने कहा है कि सिक्योरिटी का मामला गंभीर है। क्या ऐसी कोई व्यक्ति अपना नाम बदलकर या टोपी खुद को नहीं, हाँ नहीं, जो सिस्टम है हमारी सुरक्षा व्यवस्था उसको टोपी लगा सकता है का कोई? म्हणजे ही फार भयानक गोष्ट या त्यांच्या गमतीमध्ये त्यांनी बाहेर काढलेली की आपल्या एअरपोर्टची सुरक्षा किती बोगस आहे। तुम्ही साध्या माणसांना छळता, पण राज्याचा उपमुख्यमंत्री किंवा राज्याचा तत्कालीन विरोधी पक्षनेता जर वेषांतर करून देशाच्या गृहमंत्र्यांना भेटत असेल तर गृहमंत्र्यांना सुद्धा हे मान्य आहे का? ज्यांच्याकडे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे किंवा विभाग आहे त्या देशाच्या गृहमंत्र्यांना देशातल्या एका शासकीय यंत्रणेतला महत्वाचा माणूस वेषांतर करून वेगळ्या नावाने आपल्याला भेटायला येतोय, सुरक्षा यंत्रणेला चकवा देऊन येतोय, असा गृहमंत्री हा माझं म्हणणं आहे की जागेवर राहताच कामा नये, की जो सरकार पाडण्यासाठी पक्ष फोडण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेशी खेळ करतोय हा गृहमंत्री जागेवर राहता कामा नये। या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। जो संपूर्ण आपले अधिकार स्वतःच्या पक्षाच्या हितासाठी वापरतोय हा गृहमंत्री देशाचा गृहमंत्री म्हणून राहायला लायक नहीं। अभी सारी बातें मैंने कह दी है। सर, मुंबई गोवा हाईवे का जो विषय है, काफी करोड़ स्पेंड कर दिए गए हैं ना। आपण एक काम करा, नवीन एक पुरस्कार जाहीर करा की ही कंत्राट आणि ज्याने हमी दिली होती, नाही पहिले मराठी मी बोलतो ना, ज्याने आधी छाती ठोकपणाने सांगितलं की 200 वर्ष खड्डे पडणार नाही तर त्याला एक असतं ना युग पुरुष, तसा एक नवीन पुरस्कार करा खड्डा पुरुष। आणि खड्डा पुरुष म्हणून ज्याने हे हमी दिली होती कि 200 साल कुछ होगा नहीं, गड्ढे नहीं होंगे, तो अभी हिंदी में कैसे खड्डा पुरुष को क्या कहेंगे? गड्ढा पुरुष, गड्ढा नहीं है गड्ढा बोल रहा हूँ। हाँ, तो ऐसा एक पुरस्कार डिक्लेयर करो आप। सर, पिछले कुछ दिनों में रेल घटनाएं बहुत हुई हैं, आज फिर मुंबई हावड़ा रेल घटना हुई है। जिस तरह से हो रहा है और अश्विनी वैष्णव उन्हें इस वक्त प्रभारी बनाया गया है चुनाव। नहीं, कल जिस तरीके से राहुल गांधी जी भाषण देते वक्त अपने अर्थमंत्री जी मजा ले रहे थे, हंस रही थी, ये कोई मंत्री क्या मंत्री बनाने के लायक है? कोई भी नहीं है। जैसे मैंने बात कही कि गृह मंत्री लायक नहीं है, अर्थमंत्री भी हंस रही है, वैसे ही रेलवे मंत्री क्या कर रहे हैं? अपना काम छोड़कर सभी काम कर रहे हैं। पण सर, रेल्वे मंत्री लक्ष देत नाही, कारण की लगातार हे 3 महिन्यात हा मोठा अपघात आहे आणि रेल्वे मंत्र्यांना जबाबदारी दिली आहे पक्ष विस्ताराची। वही तो मैं बोल रहा हूँ ना, डबल इंजन ट्रिपल इंजन सरकार की बात चल रही है, लेकिन इंजन पटरी से उतर रहा है, रेल गाड़ियां उतर रही है, उनके एक्सीडेंट बढ़ते जा रहे हैं। तो ये सब नाकामयाब मंत्री हैं, इनको इस्तीफा देना चाहिए। सर, वायनाड में लैंडस्लाइड की, ठीक है, अभी सारी बातें एक साथ नहीं करेंगे। वायनाड आमदारांच्या अपात्रतेचा येत्या 5-10 वर्षात निकाल लागेल असं मला कळलेलं आहे, बघू। आशा करतो अशी 5-10 वर्षात तरी निकाल लागेल। चला, धन्यवाद। तर आपण पाहतो आहोत की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळ्या मुद्द्यांवरती भाष्य केलेलं आहे। वेषांतराचा मुद्दा तापलेला आहे आणि वेषांतराच्या मुद्द्यावरनं त्यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा